गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं. यंदाचं या प्रदर्शनाचं 54वं वर्ष असून 6, 7, 8 डिसेंबर रोजी महावीर उद्यानात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. पर्यावरणाविषयी विशेष आस्था असणाऱ्या या गार्डन्स क्लबनं यावर्षी आपली माती आपलं भवितव्य या संकल्पनेवर आधारित रचना, सजावट आणि प्रात्यक्षिक यांचा सुंदर मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला असल्यानं हे प्रदर्शन कोल्हापूरकरांसाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याचं क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितलं. 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्यानं, त्याचबरोबर बगीच्यांना लागणारे सर्व साहित्य पुरवणारे स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी दुपारी 12 ते 5 या दरम्यान स्पॉट गार्डन डिझाईन स्पर्धा होणार आहेत. डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते सायंकाळी 4:30 वाजता शोभायात्रा आणि स्टॉलचं उद्घाटन होणार आहे. शनिवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 10:30 या वेळेत पुष्प स्पर्धा, सकाळी 10:30 वाजता पुष्प प्रदर्शन, तर दुपारी 12 वाजता आजी माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे. सायंकाळी 5 वाजता पथनाट्य स्पर्धा, 6 वाजता बॉटॅनिकल फॅशन शो, स्पॉट गार्डन डिझाईन स्पर्धा, पथनाट्य स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. रविवारी सकाळी 8 ते 10 या कालावधीत चित्रकला स्पर्धा, त्यानंतर बक्षीस वितरण, कार्यशाळा आणि सायंकाळी 5 वाजता शॉर्ट फिल्म स्पर्धा तसंच पुष्प स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे. या पत्रकार परिषदेला शांतादेवी डी. पाटील, गार्डन्स क्लबचे उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानीस प्राजक्ता चरणे, सुनीता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव कायंगडे, सुमेधा मानवी, रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, रवींद्र ओबेरॉय, अरुण नरके उपस्थित होते.